नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, बौद्ध समाजाला जे आरक्षण मिळत होते त्याला खोडा घालण्याचं किंवा बौद्ध समाजाच्या वाट्याला जे आरक्षण येत होतं त्याला कमी करण्याचा डाव जे आहे या ठिकाणी फडणवीस सरकार म्हणजे राज्य सरकारकडनं करण्यात आलेला आहे. तर त्यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे बौद्ध समाजाचं आरक्षण कमी होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायाधीश बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला. या उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला म्हणजे बौद्ध समाजाला सर्वात जास्त बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार मातंग समाज हा समाज अद्यापही मागासच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे आणि सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आधारे ही पाहणी करण्यात आली आहे. आणि उपवर्गीकरण करत असताना एखाद्या गटाची प्रगत किंवा मागास जात कोणत्या आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. भविष्यामध्ये त्यानुसार आरक्षणाचा लाभ देण्याची शिफारस जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि बदर समितीच्या निष्कर्षानुसार या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घेतलेल्या प्रवेशांच्या संख्येचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावरती ज्या अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने जे आहे या ठिकाणी प्लॅन आखला आहे. आणि त्याचसोबत अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती आनंद मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. समितीने जे आहे शिफारसींसह 16 मार्च 2026 रोजी अहवाल जो आहे सरकारकडे दाखल केला होता. दरम्यान राज्य सरकारकडे जनतेकडून सूचना आणि हरकती मागविल्या असून गुरुवारी जी होती त्याची अखेरची मुदत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 15,000च्या आसपास हरकती सूचना मातंग समाजातून आल्याचे कळते. तर महार समाजाकडून त्या खालोखाल ईमेल पाठविण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, न्यायाधीश बदर समितीचा अहवाल जाहीर न केल्याने याबद्दल जे आहे मोठ्या प्रमाणात नाराजी एससी प्रवर्गात आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालामधील सर्वात मोठा फटका जो आहे बौद्ध समाज म्हणजे महार जातीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. आणि काही प्रमाणात जे आहे मेहतर समाजाला देखील त्याचा फटका बसणार असल्याचे समजत आहे. एससी प्रवर्गातील 59 जातींपैकी 13% आरक्षणाचे क असे उपवर्गीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 2011ची जनगणना आणि अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातींमधील जे विद्यार्थी होते त्यांची माहिती घेण्यात आलेली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक प्रवेश हे महार आणि त्याच पाठोपाठ जे चर्मकार आणि सर्वात शेवटी मातंग समाजाचे या ठिकाणी विद्यार्थी आढळून आलेले आहे. हा धागा पकडूनच उपवर्गीकरणाच्या आरक्षणाचा अधिकचा टप्पा जो आहे मातंग समाजाला मिळावा अशी शिफारस या ठिकाणी बदर समितीकडनं करण्यात आलेली आहे. तर या गोष्टीचा सर्वात मोठा फटका जो आहे मित्रांनो बौद्ध समाजाला बसणार आहे. आणि हा जो डाव आहे फडणवीस सरकारकडनं आखण्यात आलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.